बोलला काय शिकून कोणती नोकरी लावायची काय कुठल्या ह्या पोस्टवर पाठवायचं का नाही का तर होय डॉक्टर इंजिनियर शिकून काय व्हावं वाटतंय तुम्हाला नात तुमचे असं तरी हे हो लागतंय तहसीलदार कलेक्टर वकील फौजदार असं व्हायला पाहिजे तुमची नात हा जेच व्हायला पाहिजे ते परीक्षा द्यायला झालेत की जेच माझ्या होळीला पवारांची मुलगी झाली का हा जेच झाली तर वकील आहे असं जेच वकील तुम्ही तहसीलदार शाळा किती शिकलो मी शिकल नाही सर आणाडी हा आड आणि आहे तो कसं बोलते शिकासाठी दोन वाक्य दोन कडवे कवितेचे बस कवितेचे दोन कळवे काय किंवा रोज शब्दांची जो जोडी वैकरीची मानली आळी गोंदले जन्म कविते मी तुला माझ्या कपाळी होरपळ तगमग लिहाया गर्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी. बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या बातम्या वेगळ्या चर्चा दाखवत असतो. मी आता ज्या ठिकाणी उभा आहे उमरगा शहरामध्ये आहे. इथं उमरगा लोहारेचे आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत ते ज्ञानज्योती सामाजिक संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्याचा समाजामध्ये चांगलं काम करणारे उद्योजक असतील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा इथं सन्मान करतात. सलग 15 वर्ष झालं ते हा कार्यक्रम राबवतात. आता 15 वर्ष या ठिकाणी साजरा केला जातो. याच स्टेजवर इथं कार्यक्रम सुरू आहे आणि हे इकडे पाहताय या विद्यार्थिनी पण इकडे आलेले आहेत. इकडे पण दाखवा कॅमेरा. इथं पण इकडे पण काही विद्यार्थिनी बसलेले आहेत. मी तुम्हाला काही प्रतिक्रिया दाखवणार आहे त्यांच्या. नेमकं इथं आता कार्यक्रम पार पडणार आहे. कुठून विद्यार्थी आलेत, नेमकं काय आणि कसा सत्कार केला जातो, त्यांना काय वाटतं, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. काय नाव काय तुझं बाई? स्नेहल शिंदे. स्नेहल शिंदे. कुठून आली तू? आलूर. काय सांगेल आता इथं सन्मान केला जातो तुझा? आज सन्मान होणार आहे का इथं? कशासाठी आली तू? सत्कार करून घेण्यासाठी 10वीत गुणवंत विद्यार्थी म्हणून. किती मार्क पडले तुला 10वीला? 92.80. सन्मान होणार आहे इथं या ठिकाणी. काय वाटतं बरं? असं वाटलं नव्हतं असं सन्मान होईल म्हणून, पण आनंद होते खूप इथं. मैत्रीण पण आली का तुझी? हा, मैत्रीण. तुझा पण सन्मान होणार आहे. काय नाव आहे तुझं? लक्ष्मी सदानंद मासुरे. कुठून आली? आलूर. तुला किती टक्के मार्क पडले? 95%. काय सांगशील बरं तू? आता इथं तुझा सन्मान केला जातो आमदार चौगुले साहेबांकडून होणारा हा कार्यक्रम आहे. काय वाटतं तुला त्याबद्दल? म्हणजे असं धाकधूक वाटत आहे. एवढं मोठं मंच आणि त्यावर आपला सत्कार होत आहे. खूप आनंद होत आहे. गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार होत आहे आमच्या इथे दोघांचं. आणि असे आमच्यासाठी खूप विद्यार्थी आहेत. बघा इथं मुली आलेल्या आहेत. तुम्हाला त्यांच्या काही प्रतिक्रिया दाखवणार. इकडे पण आहेत काही मुली. कॅमेरा पलीकडून घ्या तिकडून. आणि नेमकं इथं सन्मान केला जातो. काय नेमका कार्यक्रम आहे? इकडे पण आहेत काही बसलेल्या मुली. काय नाव काय तुझं म्हणले? दीपाली. कुठून आली तू? सावळसूर. सावळसूरून आली. कितवीला होते तू? 10वीला. किती मार्क पडले तुला? 90.40%. आता इथं तुझा सत्कार करणार आहे दादा. काय वाटतं बरं तुला त्याच्याबद्दल? खूप भारी वाटते. कोण करणार आहे इथं कार्यक्रम? कोणाचा काय कार्यक्रम कोणाचा आहे? आज आमचा सत्कार सोहळा आहे. सत्काराचा कार्यक्रम हा. आहे. कोण कोण आले गावातून तुम्ही? मी, पप्पा, भैया, आपा, 2 भैया आले, होय. आजोबा. किती मार्क पडले तुला? 90.40%. आता पुढे काय करणार तू? नीटची परीक्षा द्यायची. नीट. बघा काही इथं आणखीन पण काही विद्यार्थी आहेत. मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवणार आहे. आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत ते या ठिकाणी कार्यक्रम घेतात. नेमकं गुणवंत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील, सामाजिक संस्था असतील किंवा समाजामध्ये चांगलं काम करणाऱ्या लोकांचा इथं सत्कार केला जातो. सलग 15 वर्ष झालं हा गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सन्मान केला जातो. जे जास्त गुण मिळवलेले आहेत विद्यार्थ्यांनी त्यांचा इथं आता सत्काराचा कार्यक्रम आहे. काही मान्यवर मंडळी आहेत आपले, त्यांच्या पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. चला आता स्टेजच्या बाजूला जाऊ आणि तिथं नेमकं काय कोणत्या शाळेचा कसा सन्मान केला जातो त्या काही मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. BT नादरगे, मुख्याध्यापक, निवासी दिव्यांग शाळा सास्तूर. या ठिकाणी ज्ञानज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहे. कुठून आले तुम्ही? सास्तूर, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. काय सांगाल, काय वाटतं 15 वर्ष सलग ते सन्मान करतात? अत्यंत स्तुत्य असा उपक्रम ज्ञानज्योतीच्या माध्यमातून दरवर्षी या ठिकाणी आयोजित केला जातो. जे गुणवंत विद्यार्थी लोहारा आणि उमरगा तालुक्यातून आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची स्थाप या संस्थेच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे एक प्रकारची प्रेरणा त्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये मिळते. त्याबरोबरच ज्या 100% निकालाच्या ज्या शाळा आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारे प्रोत्साहन देण्याचं काम
ज्ञानज्योती माध्यमातून या ठिकाणी केलं जातं. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांमध्ये जे काही गुणवंत या दोन्ही तालुक्यांमधून आहेत त्यांचा सुद्धा गौरव करण्याचं काम ज्ञानज्योतीच्या माध्यमातून केलं जातं. या ठिकाणी आदरणीय आमदार ज्ञानराज चौगुले साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून हे अत्यंत कौतुकास्पद आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम सातत्याने मागच्या 15 वर्षापासून आपल्या ह्या दोन्ही तालुक्यामध्ये राबवला जातो आणि त्यामुळे या दोन्ही तालुक्याची गुणवत्ता दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे. आणि याबद्दल मी ज्ञानज्योतीचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद. क्या प्रोग्राम था यहाँ पे क्या किया है? कॉम्पिटिशन इसका था 100% जो आया ना स्कूल का रिजल्ट वो बच्चों का ये था. कैसा लगा आपको? बहुत अच्छा अपील क्या करना चाहते हो आप लोगों को? अपील क्या करेंगे? कि बच्चे ज्यादा से ज्यादा अच्छे मार्क ले और इस तरह से प्रोग्राम अटेंड करें. हाँ पीरजादे नसीमा. क्या था आज प्रोग्राम में? आज जो है आज अवार्ड मिल रहा है 100% जो हाई स्कूल को मिल रहा है. हमारे स्कूल को 14वां साल है. 14 साल से जो है 100% हमारा हाई स्कूल है और आज 14वां मरतबा मेरे को जो है इनाम मिला हुआ है. कौन दिया? किसने दिया? क्यों इनाम आपको? हमारे आमदार साहब ज्ञानराज चौगुले बहुउद्देशीय संस्था की जानिब से जो है हर साल जो है वो इनामात देते हैं और हमारी हौसला अफजाई करते हैं. क्या लगता है आपको? अभी आज तो आपको 14 साल हो गए आप. हमें माशाल्लाह बहुत खुशी महसूस होती है. उन्होंने जो है हमारे जज्बात को हमारा मोटिवेशन करने के लिए जो है स्टूडेंट्स को और एचएम को बहुत जो है मोटिवेशन के लिए हर वक्त हमारा साथ देते हैं. आप संदेश क्या देना चाहते हो आप? तो हर साल ये प्रोग्राम बहुत ही अच्छा हो गया. हम आमदार साहब का बहुत बहुत शुक्रगुजार करते हैं और हर बच्चे को उन्होंने हर बच्चे की जज्बात को समझ के ये कार्यक्रम रखा है और बच्चों को आगे बढ़ने का मौका दिया है और हर बच्चे जो है ज्यादा से ज्यादा आगे बढ़ रहे हैं और बड़े बड़े जो है पोस्ट के ऊपर बच्चे जो है ये मोटिवेशन की वजह से आज क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, बड़े बड़े पोस्ट के ऊपर जो है फायज हैं. इसकी हमें बहुत दिली खुशी महसूस हो रही है. बहुत ज्यादा मैं खुश हूँ कि इस तरीके से जो है हर जिले में, हर तालुके में, हर इलाके में जो है प्रोग्राम होते रहे और बच्चे जो है आगे बढ़ते रहे और जो मोटिवेशन होते रहे और बच्चों की काबिलियत को आगे बढ़ाने के लिए ऐसे मौके मिलने चाहिए. मिलना बहुत ज़रूरी है और ये मिल रहा है. ये हमें आमदार साहब की तरफ से इनके हम बहुत ज़्यादा शुक्रगुजार है. उनका जो है कितना भी तारीफ करो उनकी, हमारे लिए तारीफ के लिए अल्फाज भी नहीं है. मेरा नाम शेख अर्जुना लियाकत अली है. मेरे स्कूल का नाम है मौलाना आज़ाद उर्दू हाई स्कूल दालिम. कहाँ से आए हो आप? मैं रहने वाली नलदुर्ग की हूँ लेकिन दालिम स्कूल में काम करती हूँ. क्या लगता है आपको? इस्तेमाल किया अभी आपको? हाँ, उन्होंने हिम्मत अफजाई की है. ये कौन किया है का प्रोग्राम? तो ज्ञानराज चौगुले साहब का. क्या लगता है आपको ऐसा? मतलब ये हिम्मत अफजाई है. जो 100% ग्रांट आया है, मतलब 100% रिजल्ट आया है वो और अच्छी तरीके से हमेशा ऐसे ही एनाबल कर किया गया है. क्या अपील क्या करना चाहते हो आप? थैंक्स बोलना चाहते हैं बस और कुछ नहीं. किसको? जो जिसने दिया है उनको. काय नाव आपलं? माझं पांचाळ किशोर, शरदचंद्रजी पवार विद्यालय नाहीचापूर. काय कार्यक्रम? गेल्या 15 वर्षापासून हे ग्रामीण भागातील होतकरू मुलांना एक प्रकारची प्रेरणा मिळावी आणि या विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवावं यासाठी असा एक स्तुत्र कार्यक्रम या ठिकाणी आमदार साहेब घेत आहेत. खरोखरच एक वंचित जे मुलं आहेत ज्यांना कुठेही व्यासपीठ मिळालेलं नाही आहे अशा मुलांचा त्या ठिकाणी विचार केला जातो आणि एकंदरीत या स्पर्धात्मक युगामध्ये अशा ग्रामीण भागातील मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठी अतिशय योग्य असं नियोजन करून हा कार्यक्रम राबवला जातो आणि त्यामुळं शिक्षकामध्ये सुद्धा कुतूहलता असते की या कार्यक्रमामध्ये आमच्या मुलांचा सत्कार या ठिकाणी व्हावा. बरेचसे मुलं 15 वर्षापासून आम्ही इथे येतोय की दरवर्षी बऱ्याच शाळांचे 100% निकाल या ठिकाणी लागतात आणि या निकालामध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो आणि यांना प्रेरणा म्हणून आमदार साहेबांनी हा कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला आहे. काय कार्यक्रम होता तिथे? ज्ञानज्योती संस्थेमार्फत या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्याचा जो सत्कार करण्यात आलेला आहे कोणी केलंय? आमदार ज्ञानराज चौगुले साहेबांनी केलेले आहे. प्रत्येक वर्षी करतात? किती वर्ष आहे काय? जवळपास 15 वर्ष झाले हा कार्यक्रम अतिशय
छान प्रकारे या ठिकाणी करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना पुढे कार्यासाठी अनेक प्रकारचे उत्साह वाढावं, अशा प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी आमदार चौगुले साहेब यांनी या ठिकाणी करतात. कुठून आले तुम्ही? आम्ही प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल मुरुम. तुम्ही कोण आहेत? मी त्या शाळेतला शिक्षक प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेचा 100% या ठिकाणी निकाल लागलेला आहे आणि तो निकाल लागल्याबद्दल आमदार साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या संस्थेमार्फत जो या ठिकाणी सत्कार आणि आमचं अभिनंदन केलेलं आहे, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. असेच उपक्रम जर तुम्ही विद्यार्थ्यांना केलात, निश्चितच भविष्यामध्ये हे विद्यार्थी एका चांगल्या मोठ्या पदावर जातील, हीच या ठिकाणी सदिच्छा देतो. तर काही आणखी काही मुली आहेत विद्यार्थी आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. क्या नाम है आपका? शिफा. हाँ? शिफा कहाँ से आए हो? कुबियाल. अच्छा, क्या क्या यहाँ पे क्या प्रोग्राम है अभी, क्या लगता है आपको? यहाँ पे स्टूडेंट्स का सत्कार है. आपका भी होने वाला है क्या? हाँ, कौन सी क्लास में थे आप? 10th क्लास. अच्छा, कितना टक्के मार्क लिया आपने? 72.60. हाँ? 72.60. अच्छा, आप आए हो 7 में इनके? नाही आहे. मावशी काय सांगाल बरं, कार्यक्रम इथं होत आहे आता? छान झाला कार्यक्रम. कोण आला तुम्ही? पेठ सांगवी, उमरगा तालुका. कोण आले? माझी मुलगी होय. कितवीला आहे? दुसरी आली 10वी मध्ये. यश काय नाव आहे तुझं? श्रेया सुरेश मुगळे. बघ, आपला कॅमेरा तिकडे आहे. श्रेया सुरेश मुगळे. काय होणार आता 10वीला इतके मार्क घेतले तू? काय पुढे काय करणार? कॉम्प्युटर इंजिनियर. हा? कॉम्प्युटर इंजिनियर. तू कुठून आली? पेठ सांगवी. तुला किती मार्क पडलेत? 94.60. 90% वर मार्क घेतले सगळे. बघा, इथं गुणवंत विद्यार्थी आहेत, मुलीची संख्या जास्त आहे आणि त्यांचा इथं आता सत्कार होणार आहे. पुढे जाऊया, नेमकं काही मान्यवर मंडळी आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. कीर्ती राम बंडगर. कीर्ती राम बंडगर. बरं, किती टक्के मार्क पडले तुला? मला नाही म्हणजे 94.40% कुठून आली तू? जिल्हा परिषद प्रशाला तुगाव. जिल्हा परिषद शाळेत तू एवढे मार्क घेतले? हो. काय वाटलं तुला शिक्षण घेताना? काय अडचणी वगैरे देत होत्या? नाही म्हणजे तसे आमच्या शिक्षकांनी खूप सहकार्य आम्हाला केलं आहे आणि तशा प्रकारचं शिक्षण पण त्या शाळेमध्ये आहे. म्हणजे असं समजलं जात नाही की CBSE वाले शाळा किंवा मराठी झेडपी हायस्कूल. आम्हाला आमच्या शाळेचा अभिमान आहे की आम्ही सरकारी शाळेमध्ये शिकतो आणि तशा प्रकारचं शिक्षण पण आम्हाला तिथे भेटलेलं आहे. तू कुठून आली? तुला किती टक्के मार्क पडले? 96.20%. आता इथं सन्मान होणार आहे तुमचा, हा, होणार. काय वाटतंय बरं? छान वाटतंय की काय शाळेत शिकली तू? जिल्हा परिषद प्रशाला तुगाव. जिल्हा परिषदेला होती तू? काय वाटतं मग? छान वाटते की माझा एक नंबर आला, मला छान असं टक्के पडले. म्हणजे स्वतःच्या कष्टावरून आम्ही ह्या लेवलला आलो. पुढे काय होणार होतं? इंजिनियर. बघा, इथं 10वीला जास्त गुण घेतलेले, 90%च्या वर गुण घेतलेले विद्यार्थी आहेत, मुली आहेत. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवले. आता पलीकडे जाऊया, काही विद्यार्थी आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. 99% पूर्ण नाव, तुमचं नाव काय? काष्टी मारुती शाजीराव चव्हाण. बरं, आता ही मुलगी तुमचीच आहे की? हा. काय नाव आहे तिचं? गीता मारुती चव्हाण. काय कशासाठी सत्कार होता? काय होता कार्यक्रम? ही दुसरा नंबर आला 10वीत म्हणून. बरं, काय वाटतं बरं, ही कार्यक्रमात तुझा सत्कार? एकदम जोरात, एकदम जोरात. होय, काय वाटतं तुला आता तुझा सत्कार केलाय? चांगलं वाटतं, खूप चांगलं वाटतं. काय नाव आहे तुझं पूर्ण? गीता मारुती चव्हाण. काय करतात वडील तुझे? वडील काय करतात? शेती करते आणि ड्रायव्हिंग. काय सांगतील बरं, तुझे वडील ड्रायव्हर आहेत, एवढं हे करताना सुद्धा तू आता किती टक्के मार्क पडले तुला? 89.40. बापरे, कुठल्या शाळेत होती तू? राजाराम बापू पाटील विद्यालय कास्ती. काय सांगतील बरं तू, संदेश काय देशील तू? असंच आपल्या प्रेरणा शिकत राहा, कष्ट करा, कष्ट केल्यावर शिकताल. इकडे काय विद्यार्थी पण आहेत, कॅमेरा चालू ठेवा, आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहे. अरे काय बघता पोरांनो, काय बघायला लागला? फोटो काढले का? काय नाव आहे तुझं? सत्यम राजेंद्र चव्हाण. कशाचा फोटो काढलाय? इकडे ये. आनंद घ्यायला फोटोचा. होय. काय नाव आहे तुझं म्हणले? चव्हाण सत्यम राजेंद्र. कुठून आला तू? होळी. काय त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये प्रमाणपत्र आणि ट्रॉफी. बरं, काय किती टक्के शाळेला तुला मार्क पडले 10वीला? मला 10वीला 95.20%. हा? 95.20%. होय. कोणत्या शाळेत होता तू? मी कैलासासी भीमराव नाईक माध्यमिक आश्रम शाळेत. काय वाटलं बरं तुला ते कार्यक्रम झाला, सत्कार केला? काय नाही, थोडं आनंद वाटलं, कारण आमच्या गावात खालच्या पातळीवर आम्ही असं सत्कार मिळाला म्हणून खूपच आनंद झाला. याच्यापूर्वी सत्कार झाला का तुझा? नाही, असं असल्या म्हणजे अशा मंचावर कधी सत्कार नाही झाला म्हणून खूपच आनंद झाला. फर्स्ट टाइम. पहिला सत्कार तुझा या मंचावर झाला, हा. आमदार साहेबांनी केला, माझे खासदार आहेत. हो का? बरं, काय वाटलं बरं त्याला तुझं? कॅमेरा चालू आहे. कुठून आले तुम्ही? बोला, कुठून आले? काय करता आपण? बँकेत आहे. काय वाटतं बरं कार्यक्रमाबद्दल?
छान आहे मस्त आहे मस्त आहे गुणवंत विद्यार्थी सत्कार केला जातो. मग त्याबद्दल काय वाटतं? चांगलं वाटतं. काय सांगेल, कुठून आले तू? मी अचलेर येथून आलो. कुठल्या शाळेत होता तो? विद्या विकास हायस्कूल अचलेर. काय सांगितलं आता तुला सत्कार केला इथवरी? फार चांगलं वाटलं इथे येऊन. सर्व जे उत्तेजनात विद्यार्थ्यांचा सत्कार झाला बघून मन आनंदित झालं. कुठून आला? मी पण अचलेरवरून आलो. विद्या विकास हायस्कूल अचलेर येथून. मला 96.80% पडलेले आहेत आणि इथे येऊन मला खूप आनंद झाला आहे. काय होणार कुठं आता तू? पुढं कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचं आहे, CA ची तयारी करायचं आहे. बघा इथं वर फुल गर्दी झालेली आहे. इथं सत्कार केला जातो. गुणवंत विद्यार्थी जे आहेत त्यांचा इथं सन्मान केला जातो. आमदार ज्ञानराज चौगुले जे आहेत ते ज्ञानज्योती सामाजिक संस्था आहे त्यांची, आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सलग 15 वर्ष झालं हा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रत्येक वर्षी सत्कार केला जातो. त्याच्यामुळे त्यांना चालना मिळते. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी असतील त्यांचा पण या ठिकाणी सत्कार केला जातो. कुठून आले तुम्ही? कुठून आले? मागणी तुम्हाला इथं सत्कार करून आलेल्या खाली विद्यार्थ्याला प्रतिक्रिया दाखवणार आहे. काय नाव बोलले? मागणीकर संकेत. काय वाटतं बरं आता इथं सत्कार केला? सध्या तर बरं वाटतंय. कशासाठी केला? हा कशासाठी सत्कार केला? मार्क किती पडले? 91. 91 मार्क पडले. मग काय वाटतं बरं आता? सध्या तर काय 10वीला 91 मार्क पडले. अजून 12वीला इन्क्रीज करायचा परत इथेच यायचं. होय. 12वीला काय किती टक्के पडायला पाहिजे? 12वीला अबो 85. हा विदाउट कॉपी पण कॉपीचं आता राहिलं काय? हा सर सगळं चालते. चालतंय का? हा तू केली की नाही कॉपी कुठं? हा? कॉपी केली की नाही तू? नाही म्हणून तर 91 कॉपी केलं असतो 100% आले असते. होय. होय, कुठून आले? कुठून आली तू? हे आली काय? काय नाव आहे तुझं? तुझा भाऊ साहेब इंगोले. बरं. कितवीला होते तू शाळेला? 12वी. 12वीला किती टक्के पडले मग? 84. 10वीला असताना किती पडले होते? 80. त्यावेळेस मी सत्कार केला का? नाही, मग आता पहिल्यांदा. मग काय वाटतंय बरं? छान वाटतंय. पुढे काय होणार आता 12वीच्या नंतर काय? आता मी पुण्याला ऍडमिशन घेतले भारती विद्यापीठला. होय. हा, मग काय करणार पुढे? आता B.Com करून. हे इकडे येते. काय नाव आहे तुझं? पुढे सांग. बोलत राहतो साईडचा व्हिडिओ दाखवा आपण. काय नाव तुझं? पुढे काय करणार म्हणले? मी B.Com करणार आहे. बरं. त्याच्यानंतर MBA. हो. काय व्हायचं काय पण? CA एक्झामची तयारी करायचं. होय. कुठून आली तू? कुठून आली? श्री गुंजोटी तालुका उमरगा. कितीला आहे तू? 12वी जास्त झाले, 12वी पास झाले. बरं का झालं? किती टक्के मार्क पडले तुला? 87.50. बरं. काय वाटतं बरं आता कार्यक्रम इथं तुझा सत्कार केलाय? म्हणजे असं पहिल्यांदा माझा सत्कार झालाय. मी पहिल्यांदा म्हणजे स्टेजच्या समोर असं म्हणजे सगळ्यांच्या समोर गेले. बरं. काय वाटतंय मग? म्हणजे स्वतःला प्राऊड फील वाटते. स्वतःपेक्षा पालकांना प्राऊड फील वाटते जास्त. काय संदेश काय देशील मग? म्हणजे असंच पालकांचे म्हणजे सगळे स्वप्न पूर्ण करायचे. पालकांना पण प्राऊड फील होऊ द्यायचं आपल्यामुळं. काय आणखीन पण सरळ दाखवूया. कुठून आली तू? तुरोरी. बरं. काय कितीला होती शाळेला? कितीला शाळेला होती? 12वी. त्याचा आवाज येतो. आवाज येतोय. 12वी सायन्स. होय. काय वाटतं मग तुला? ए, आजी थांबा. छान वाटतंय. होय. काय सांगशील? काय संदेश काय देशील तू? सतत अभ्यास करत राहावा व यशाची अपेक्षा करू नये एवढंच वाटतं. कुठून आला? आम्ही हॉलिवूड. इकडे या, अलीकडे. इकडे या. काय कुठून आले म्हणले? कुठून आले? एवढी आणि कुठून आला तुम्ही? हॉलिवूड. कशाला आला इथं? काय कार्यक्रम आहे? मुलीचं बक्षीस घ्यायला. हा? मुलीचं बक्षीस. कुणा मुलीचं? नातीचं. नातीचं बक्षीस आजीने घेतलंय. नात कुठे आला? नात पुण्याला गेले. बरं. कितीला होती शाळेला? 10वीला होती. 5 कमी 100% घेतले हराळी शाळेत. हा? हराळी शाळेत 5 कमी 100% घेतले. करायची शाळेमध्ये? राहायला कुठं तुम्ही? राहायला जेवळीला. हा. मुलगी जेवळीला राहते. जेवळी मी होळे दिलाय मला. आणि मग नातीचं म्हणलं बक्षीस काय वाटलं बरं? भारी वाटलं काय? भारी वाटलं सर. भारी वाटलं. काय म्हणले आता ते सर? काय बोलले का नाही तुम्हाला? सर भाऊ सगळे फोटो काढून घेतले दोन्ही बी सर. मी कार्यकर्ता आहो त्यांची. होय. सोसायटी चेअरमन आहो मी सध्या आता. कोणाचे काय करता तुम्ही? सोसायटी चेअरमन आहो मी. सोसायटी चेअरमन आहो का होळीला? हा होळीला. होय. 40 वर्ष झाला. तुम्ही ह्यांना कशाला आणले मग? हे कुठून आले? आजी हा आरतीची. तुम्ही दोघी बी आजी सांगा. हा नंद भाऊजा या आम्ही. होय. इकडून माहिती आहे. दोघी मिळून आला पाहिजे इथं बक्षीस घ्यायला. येत नव्हते. बरं वाटतंय सर.
असंच शिकावं, पुढे जावं, मुली चांगलं शिक्षणला लागावं, आई बापाचं पण फेडावं. आम्ही गरीब हाव लोक, आम्ही भटक्या जातीचे हाव, त्याच्यामुळं आलो होतो देवात. मग आता पुरीला काय करायचंय? पोरला पुण्याला नंबर लावायचा आहे. आपण काय करायचं पुरीला? काय शिकून कोणती नोकरी लावायची? काय कुठल्या पोस्टवर पाठवायचं का नाही? का तर होय डॉक्टर इंजिनियर शिकून. काय व्हावं वाटतंय तुम्हाला नात तुमची? असं तर हे हो लागतंय, तहसीलदार, कलेक्टर, वकील, फौजदार असं व्हायला पाहिजे. तुमची नात? हा, जेच व्हायला पाहिजे. ते परीक्षा द्यायला झालेत की जेच माझ्या होळीला पवारांची मुलगी. झाली का? हा, जेच झाली तर वकील आहे. असं जेच वकील, तहसीलदार. शाळा किती शिकलो? मी शिकल नाही सर, आणाडी हा. आणि आहे तो कसं बोलते सगळं त्यांना तुम्हाला सगळं माहित आहे. वकील, जज, हा, डॉक्टर, इंजिनियर. डॉक्टर, इंजिनियर, पोलीस, PA साहेब, तहसीलदार बाई, कलेक्टर बाई, सगळं बाईच व्हायला म्हणजे तुमच्या बाईच व्हायला पाहिजे की. मुली शिकल्या ते म्हणणार आम्हाला शाळेला घातलं नाही, आम्ही झालो नाही. आता मुलीला शाळेला सवलत दिलं सरकार, व्हायला पाहिजे का नाही आपल्या गरीबाच्या मुली? नाही शेतबाडी, नाही ते रोजगार करायचं, कारखाने करून ऊस तोडून शाळा शिकवायचं, रोज 2 रुपयाला रोजगारानं जायचं. मग का होऊ नये आपल्या मुली? व्हायला पाहिजे नाही, असं इच्छा आहे आमची. हे चौगुले साहेबांनी सत्कार केलाय की आता? चौगले साहेबांना आणि 2दा आमदार व्हायला पाहिजे माझ्या हिशेबात. 2दा? 3दा केला आम्ही, 3दा, आता 2दा व्हायला पाहिजे. आता आमदार होतील का नाही? होतंय, होतील का? कसं काय? होतंय. लोकसंख्या त्याच्या माग आहे. 10-20 हजार लीड आहे. मी जिल्हा परिषद लढवलं, पंचायत समिती लढवलं. हा, 25 वर्ष मेंबर होते, सरपंच होते. आता आमदार करायचं का डबल अजून साहेब? अजून एकदा आमदार करायचं का मग? हा, करायचं, आमदार करायचं. तसे प्रयत्न चालू केलेत का? हा, प्रचार चालू केला का नाही तसा तुम्ही? केलंय. माझ्या माग आहे. धन्यवाद वाटप करते हो. हे माल DIDचं येतं, भुगटचं दे ना, ते देतो गावाला. मी चेअरमन आहो तिथलं, सगळं गाव येत आहे माझ्या संग. सगळं बाई गडी बाई सगळं येतात माझ्याकडं. मी वाटप करतो पूर्ण होळीचा आहो, पूर्ण होळीचं मी एकटाच चेअरमन आहो. हा, त्याच्यामुळं माझ्या मागे लोकसंख्या येत आहे. हाय, मी सरलाच मदत करतो. 2दा रवी सरला केलं गाड्या घेऊन. आता चौगल्याला 3दा आणि 2दा करायला पाहिजे आपण त्याला. बघा इथं गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार होता, कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आलेले पालक, त्याचे नातेवाईक, मी तुम्हाला त्यांच्या विद्यार्थिनीच्या प्रतिक्रिया दाखवल्या, विद्यार्थ्यांच्या दाखवल्यात, नातेवाईकाच्या दाखवल्यात, शिक्षकाच्या दाखवल्यात. नेमकं इथं सलग 15 वर्ष झालं ज्ञानज्योती सामाजिक संस्था आहे आमदार ज्ञानराज चौगुले यांची, आणि त्या संस्थेमार्फत इथं प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो आणि त्याच्यामुळं प्रोत्साहन मिळतं, त्यामुळं विद्यार्थ्यांना चालना मिळते. हा एक उपक्रम जो आहे तो सलग 15 वर्ष केल्यामुळं त्यांचं या परिसरातून कौतुक केलं जातंय. काय सांगाल, आज इथे कार्यक्रम होता, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला, तुम्ही पण आहेत कार्यक्रमाला? येस, हे 15 वर्ष पूर्ण झालेत. गेल्या 15 वर्षापासून या कार्यक्रमाचे जे संयोजक आहेत आमदार ज्ञानराज धोंडीराम चौगुले आणि नक्कीच गुरुवारी आपले रवींद्रजी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गेली 15 वर्ष कार्यक्रम सुरू आहे. आणि नक्कीच आपण बघू शकतो की पहिल्या वर्षी साजरा होणारा कार्यक्रम आणि 15व्या वर्षी साजरा होणारा कार्यक्रम याच्यामध्ये जो आलेख वाढत चाललेला आहे आणि उत्सुकता जी लोकांच्या मनात, आपल्या मायबाप जनतेच्या मनात जी जाणवते की बाबा माझ्या विद्यार्थ्याला, माझ्या पाल्याला हा पुरस्कार मिळतोय, तर त्या पाल्यासोबत मीच नाही तर माझं अख्खं कुटुंब जाऊन ते पुरस्कार स्वीकृत करेल. नक्कीच यामागे यश जे प्राप्त करतायत त्यांना कुठेतरी एक कौतुकाची थाप द्यावी या अनुषंगाने जो हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली होती 15 वर्षापूर्वी, आज त्याचं 15वं वर्ष पूर्ण झालंय. आणि नक्कीच तुम्ही बघू शकता की खूप मोठ्या संख्येने उमरगा आणि लोहारा भागातील लोक उपस्थित होते. किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला? आता एकूण 400 विद्यार्थ्यांचा तरी सांगता येईल तर सत्कार करण्यात आलाय. म्हणजे उमरगा आणि लोहारा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील पहिला आणि दुसरा जो विद्यार्थी येतो त्यांचा आपण सन्मान करतो. राजकारण बाजूला ठेवून हा कार्यक्रम घेतला जातो. नक्कीच, म्हणजे जे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचं एक धोरण होतं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. हेच धोरण कुठेतरी आमदार ज्ञानराज चौगुले माझे जे वडील आहेत त्यांनी कुठेतरी पाळून फक्त माझ्या
खरं तर हा कार्यक्रम सुरू करण्याचा मुख्य हेतू होता की आपल्या भागातील विद्यार्थ्यांना यशाची पावती त्यांना द्यावी म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आणि नक्कीच ते समाजकारणामध्येच गणलं जातं. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? विद्यार्थ्यांना संदेश असाच असेल की नो मॅटर व्हॉट की तुम्ही फर्स्ट येताय सेकंड येताय पण आपलं कार्य नेहमी सतत चालू ठेवायचं. आणि आत्ताच आपण भाषणांमधून ऐकलं किंवा अनेकांच्या ह्याच्यामधून प्रास्ताविकेतून ऐकलं की मला काहीतरी जगावेगळं करायचं आहे, तर ते जगावेगळं करण्याची ऊर्जा कुठून प्राप्त होते, तर अशा अनेक कार्यक्रमांमधून प्राप्त होते. म्हणूनच असे कार्यक्रम राबवले जातात जेणेकरून येथील सर्व विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना प्रथम आणि द्वितीय असे प्रत्येक शाळेतून विद्यार्थी आलेले ज्यांना ज्यांना पारितोषिक आणि सन्मानचिन्ह मिळालं आहे त्यांचं नक्कीच शुभेच्छा. आणि ज्या विद्यार्थ्यांना नाही मिळालं आहे किंवा जे आता 9वी 8वी अशा 11वीमध्ये आहेत त्यांना अजून या पुरस्कारातून ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणूनच हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा. एवढंच बोलते आणि धन्यवाद. आपल्यासोबत संस्थेचे काही पदाधिकारी आहेत. नेमकं हा जो कार्यक्रम आहे हा संस्थेचे तुम्ही सचिव आहात, 15 वर्ष झालं तुम्ही सलग आता कार्य केले, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताय. नेमकं काय उद्दिष्ट आहे, याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे? यापूर्वी तुमचं काय नाव आहे? माझं नाव प्रदीप गोपाळराव मदने, या संस्थेचा मी सचिव आहे. माननीय आमदार ज्ञानराज चौगुले हे ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस आम्ही एक टीम, विजय वडदरे, अमर देशेटवार आणि काय आमचा सर्व परिवार, आम्ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा असं ठरवलं की आपण एक सामाजिक संस्था या उमरगा लोहारा तालुक्यात काम करण्यासाठी करावी. म्हणून धर्मादा आयुक्त या ठिकाणी जाऊन ज्ञानज्योती सामाजिक संस्थेची स्थापना केली. याचं उद्दिष्ट अनेक सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही राबवत आहोत. पहिला उद्दिष्ट आणि पहिलं आमदार साहेबाचं ध्येय होतं की आपल्या उमरगा लोहारा तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी आणि आपल्या भागातील मुलं ही अधिकारी व्हावेत. याकरिता अशी एक कल्पना सर्व पदाधिकाऱ्यांनी सुचवली की उमरगा लोहारा तालुक्यातील 10वी आणि 12वीतील जे विद्यार्थी आहेत प्रत्येक शाळेतील आणि प्रत्येक कॉलेजमधील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सन्मान शक्यतो शहरी भागामध्ये केला जात नाही. शहरामध्ये अनेक रोटरी संस्था, अनेक सामाजिक संस्था शहरातल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतात. त्यात ही कॅटेगरी ठरवली जाते की 90 ते 99%, 95%. त्याच्यामुळं ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत, ज्या शाळेमध्ये 65% तो विद्यार्थी पहिला आहे, त्यांनी तिथं ट्युशन नसताना देखील पहिला आणि दुसरा क्रमांकाने पास झालेला आहे. अशा विद्यार्थ्याचा की प्रत्येक शाळेतील विद्यार्थी पहिला आणि दुसरा गुणानुक्रमी येणारे त्यांचा सत्कार आम्ही सुरुवातीपासून पहिल्या वर्षापासून चालू केला आणि या 15व्या वर्षामध्ये आम्ही आलो आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील जे गुणवत्ता जी आहे 100% निकालाची परंपरा 100% वाढावी याकरिता ज्ञानज्योती पुरस्काराने आम्ही त्या शाळेला सन्मानित करतो. आणि तालुक्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ आम्ही जवळजवळ दरवर्षी 25 विद्यार्थ्यांना आम्ही त्यांच्या खात्यावरती स्कॉलरशिप म्हणून, मानधन म्हणून आम्ही त्या विद्यार्थ्यांना देतो. अशी आमच्या सर्व टीमची आणि आमदार साहेबांची इच्छा आहे. किती दिवस चालणार आता, पुढे किती दिवस हा कार्यक्रम राबवणार आहे? असा पहिला वर्ष झाला, दुसरा वर्ष झाला, असे अनेक आम्ही मार्गदर्शक महाराष्ट्रातील कृष्णा केंडे असतील, त्याच्यानंतर गणेश शिंदे असतील, भारूड साहेब आहेत, असे मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक या ठिकाणी घेऊन येतो दरवर्षी. त्याचबरोबर सध्याचे मुख्यमंत्री आमचे आदरणीय श्रद्धास्थान असलेले एकनाथजी शिंदे साहेब यांनाही या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. त्यांनी पण इथं येऊन एका अपंग मुलीला दत्तक घेतलं आणि त्यांनी एक शब्द दिलेला होता की या मुलीचं शिक्षण होईपर्यंत मी शिक्षण पूर्ण करेन. ती परंपरा चालू ठेवून त्या मुलीचं ग्रॅज्युएशन आणि पुढील शिक्षण होईपर्यंत आश्रमशाळा अपंग येथील मुलगी त्यांचं शिक्षण देखील या संस्थेनं या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि सातत्यानं 15 वर्ष हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. तुमचं काय पद आहे तुमच्याकडे? मी विजय वडदरे, संस्थेचा उपाध्यक्ष म्हणून काम करतो मी. आमदार साहेब, आम्ही हे सर्व आमदार साहेबांचे मित्र आहेत. आमदार साहेब 15 वर्षापूर्वी जेव्हा त्यांनी आमदार झाले आम्ही असं ठरवलं की बा तुमचं राजकारण पक्ष वगैरे आहे पण गरजू शिक्षण आहेत. आम्ही आमदार साहेब जवाहर विद्यालय अंदूरचे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहिलेलं आहे आणि मग आमची एक भूमिका की एकतर गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक झालं पाहिजे, त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजे आणि गरजू विद्यार्थी आहे त्याला आर्थिकदृष्ट्या मदत झाली पाहिजे. या उद्देशाने ही संस्थेची उभारणी केली. हळूहळू छोटे छोटे कार्यक्रम, पहिल्या वर्षी छोटा, दुसऱ्या वर्षी छोटा, आज असा भव्य दिव्य मोठा कार्यक्रम झाला आणि शाळांची गुणवत्ता पण वाढली.
जेव्हा आम्ही प्रथम 100% निकाल लागलेल्या शाळेला पुरस्कार द्यायला सुरुवात केली तर तेव्हा असं होतं की तालुक्यात इंग्लिश मिडियमची एक शाळा होती. आज तुम्ही आजच्या बघितलं की आज उमरगा लोहारा तालुक्यातल्या 30 शाळा आहेत की ज्याचा 100% निकाल आहे. एखाद दुसरा विद्यार्थी पहिल्या सुरुला 95%च्या पुढे राहायचा. आज 100% घेणारे 5-6 विद्यार्थी या दोन्ही तालुक्यामध्ये आहेत. तर उमरगा आणि लोहारा तालुका ह्या दोन्ही तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशानं आम्ही हे करतो. त्या पाठोपाठ संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं असं एक धोरण ठरवलं की आपल्याकडे शहरी भागामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र आहेत, मार्गदर्शन केंद्र आहेत, पण या भागामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची गुणवत्ता आहे पण त्यांना सुविधा नाही आहे. म्हणून मागील 3-4 वर्षापासून आम्ही या शहरामध्ये एक सुसज्ज असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केलेलं आहे. सकाळी 7 ते रात्री 8-9 वाजेपर्यंत चालतं. त्याचा फायदा असंख्य विद्यार्थी घेतात. या 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या नाही पण छोट्या छोट्या MPSCच्या परीक्षामध्ये जवळपास 40 विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे. आज सुद्धा बरेचसे विद्यार्थी आज आले होते की बा आम्ही तुमच्या संस्थे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये अभ्यास केला आणि आम्ही नोकरीला लागलो आमचं सरकार. पण हा कार्यक्रम 10वी आणि विद्यार्थी त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र कार्यक्रम घेतो. संस्था याचबरोबर गुणवंत आणि नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनी आम्ही सत्कार करतो 5 सप्टेंबरला. गेल्या वर्षीपासून आम्ही नवीन डॉक्टरांचा सत्कार सुरू केला कारण आरोग्य हे एक महत्त्वाचं आहे. कारण संस्था सुरुवातीलाच असं आम्ही ठरवलं होतं की शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 क्षेत्रामध्ये आपण काम करायचं. आणि आमचे सर्व सहकारी मित्रमंडळ आता ह्यासोबत आमचे संचालक आहेत कोणे सर, आमचे आदरणीय जगताप सर, कुमार निकम सर, अजून सहकारी आहेत. आमदार साहेबांचे CA सहाय्यक शिवदेव पाटील असेल, प्रदीप पाटील, किरण सूर्यवंशी. आमदार साहेबांच्या ऑफिसची टीम आहे ना या कार्यक्रमासाठी प्रचंड असे आम्ही मेहनत घेतो. आमदार साहेबांची प्रेरणा आहे. रवी गायकवाड सरांचं गेल्या आम्हाला प्रचंड असं मार्गदर्शन असतं. वेळोवेळी शिंदे साहेब आम्हाला मार्गदर्शन करतात. आता अलीकडे सगळ्या या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येनं किरण गायकवाड साहेबांची मोठी टीम आमच्यासोबत सक्रियपणे असते. आणि तुम्ही जसं आता मदने सरांना विचारलं की किती वर्ष हे पुढे करणार, म्हणजे आम्हाला पण सुरुवातीला आम्ही पहिला 1-2 कार्यक्रम घेतल्यानंतर 1-2 वर्षात कार्यक्रम बंद पडेल असं आम्हाला पण म्हणायचे काय असं असेल. पण गेली सलग 15 वर्ष आहे ना. आज या सभागृहामध्ये 2000 विद्यार्थी ही दरवर्षी असं होतं की लोकांना बसायला खुर्चीच मिळत नाहीये. प्रचंड लोक 100-200 म्हणजे गेल्या वर्षी जिथं कार्यक्रम घेतला लोकांनी आम्हाला चिडले की कार्यक्रमाला बोलवता बसायला खुर्ची नाहीये. प्रचंड विद्यार्थी पालक आता तुम्ही बघितलं असेल की ग्रामीण भागातील विद्यार्थी आई वडिलासहित येतात आणि त्यांच्या मुलाचं 10वीला मार्क्स असेल 12वीला असेल कौतुक आई वडील आजी आजोबा नातेवाईकांना बघता येतं. आणि ह्याचं खूप मोठं समाधान आम्हाला सर्व संस्था चालकांना आहे. आणि जोपर्यंत आम्हाला हे कार्य पुढे नेता येईल खूप मोठं सहकार्य पण आहे आम्हाला. आमदार साहेब असतील, सर असतील, बाकी त्यांची टीम असेल. आणि ते राजकारण विरहित काम करतो. या वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक पण बोलवले आम्ही. जसं आता सरांनी सांगितलं जसं नितीन बानगुडे पाटील एक प्रचंड प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांचा पण कार्यक्रम असंच झाला. अशा पद्धतीनं आज कोणाचा कार्यक्रम होता? आज अनंत राऊत हे जे अकोल्याचे विदर्भातले कविता आहे आणि आज साधारण त्यांची जी एक मित्र बनव्यासारखा ही कविता गाजलेली राज्यभर. योगायोग असं झाला की आम्ही बरेचसे वक्त्याची चर्चा करत होतो आणि 8 जून होता आणि मैत्री दिन होता, जागतिक मैत्री दिन. आणि मीच त्यांची कविता स्टेटसला ठेवली होती ही लहानपणाच्या सगळ्या. आणि मग मला लगेच सुचलं की बाबा याच माणसाला आपण इथं बोलू. आणि मग त्या दिवशी फोन केला. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आले. पण आज तुम्ही बघितलं की त्यांचे वडील नागपूरहून आले ते रातभर वडील हजेरी असताना पण. आणि एक तरुणामध्ये विशेषतः आणि आई वडिलाविषयी त्यांनी जे अत्यंत संवेदनशीलपणे कविता मांडतात आणि त्यांच्या कवितेचा एक उद्देश वाढला की सर्वसामान्य माणसाच्या वेदना त्यांचं दुःख त्यांनी कवितेमध्ये मांडलेलं आहे. आणि आम्हाला वाटलं की हा उमरगा लोहारा तालुक्यातील ग्रामीण भाग आहे आणि सामान्य माणसाला त्यांनी एक प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होतं ते मार्गदर्शनले. त्याही व्यतिरिक्त अत्यंत आनंदाची बाब अशी आहे की आम्ही काही उमरगा लोहारा तालुक्यातील वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना ज्ञानज्योती पुरस्कार देतो आम्ही. यावर्षी आम्ही 9 लोकांना दिला. म्हणजे 9 एक आपल्याकडे एक पद्धत आहे नवरत्न वगैरे वगैरे असं. मागे आम्ही 4-5 लोकांना वगैरे द्यायचो यापूर्वी. पण आदरणीय मुसाडे साहेबांना दिलं, डॉक्टर पतंगे साहेबांना दिलं, SP विठ्ठल जाधव साहेबांना दिलं. आणि यावर्षी आम्ही 9 लोक दिले. त्याच्यामध्ये दिलीप गरुड सर जे 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतात ते साहित्यिक आहेत, मसाबचे सदस्य आहेत. मुहीब कादरी प्रचंड कष्टातून मोठं कार्य केलेलं त्यांनी व्यक्तिमत्व विकासाचे व्याख्यान देतो आणि अत्यंत खडतर प्रवास करून शिक्षण घेतलेलं व्यक्तिमत्व आहे. विक्रम गायकवाड म्हणजे आज त्यांच्या उद्योगामध्ये विशेषतः बिल्डिंग क्षेत्रामध्ये पुण्यामध्ये टॉप 10 मधलं एक नाव आहे व्यक्तिमत्व. परदेशात जाऊन MBA करून व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये एक उद्योजक म्हणून त्यांनी नाव रोखून करत आहे. नंतर एक श्रीराम पोद्दार संगीत क्षेत्रामध्ये काम करतो.
बचत गटाचं काम करणारी महिला आहे अस्मिताताई सूर्यवंशी, उमेदमध्ये काम करतो किशोर आवरादे, एक प्रगतील शेतकरी म्हणून आमचा उमेश जाधव काम करतो. अशा सगळ्या लोकांना आम्हाला सन्मानित करण्यात आलं, हे संस्थेचं भाग्य आहे. त्या व्यतिरिक्त आमची एक भूमिका आहे, जसं आज तुम्ही बघितलं की आम्ही 5 विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये दरमहा निधी दिली. एक मुलगी आहे 10वीच्या परीक्षेला निघाली, वडील वारले. त्या विषयात त्यावेळेस सुद्धा ती परीक्षा देऊन 80-90% मार्क्स घेतलं त्या मुलीने. काही मोलमजूर करून गेल्या मुलांना 95-96% मार्क पडले. तर अशा मुलांना आम्ही दरमहा शिष्यवृत्ती देतो. अशा दर महिन्याच्या 10 तारखेला साधारण त्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये, पूर्वी आम्ही 1000 देतो, तर यावर्षीपासून 2000 देतो. असं आतापर्यंत गरजू जे आहेत विद्यार्थी, एक 401 विद्यार्थ्यांना आम्ही शिष्यवृत्ती देऊन आम्ही एक त्यांच्या शिक्षणासाठी मदत करू शकलो. संदेश काय असेल तुमचा? संदेश की बाबा शिक्षणासाठी विद्यार्थ्यांनी कष्ट केले पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि खूप मोठी संधी आहे. आज असं क्षेत्र नाही, आजचेच कवी बघितलं ते M.Tech इंजिनियर आहेत, पण आज साहित्यामध्ये मोठं नाव कमावलेलं आहे. असं कुठलं क्षेत्र नाही की जिच्यामध्ये ते दुय्यम दर्जाचं आहे. आजच्या मुलांना क्रीडा असू द्या, साहित्य असू द्या, तंत्रज्ञान असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये संधी आहे आणि त्या संधीचा फायदा घ्यावा. निश्चित त्यांना मोठं यश मिळू शकेल. आणि ह्या तालुक्यातील दोन्ही तालुके उमरगा लोहारा की शिक्षण क्षेत्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालकांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अत्यंत कृतज्ञ आहोत. आता या कार्यक्रमात जे मार्गदर्शन केलेलं आहे, सुप्रसिद्ध कवी आहेत अनंत राऊत त्यांचं नाव आहे. त्यांची कविता महाराष्ट्रामध्ये खूप गाजलेली आहे. मित्र वणव्यामध्ये असावा गारव्यासारखा, खूप भारी आहेत. आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. आज या उमरगा शहरामध्ये गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार झालेला आहे आणि या सत्कारामध्ये सुप्रसिद्ध कवी अनंतजी राऊत असं ते आता या ठिकाणी त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला होता आणि आपल्या सोबत आहेत. आता आपला योग आला आहे त्यांच्यासोबत आज बातचीत करण्याचा. खूप प्रसिद्ध कवी आहेत. काय सांगाल सर, तुमची कविता खूप असं प्रसिद्ध झाली आणि आज भेटण्याचा योग आलेला तुमच्यासोबत आम्हाला. आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा पहिला संदेश काय असेल? तुम्ही इथं उमरगा शहरामध्ये आज आलेला आहात आणि तुमची जी कविता आहे त्या कवितेबद्दल थोडी माहिती सांगा. सर्वप्रथम ज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन ही संस्था जी आहे, या संस्थेमध्ये महत्त्वाचं म्हणजे या संस्थेचा मूळ गाभाच मैत्री या संकल्पनेवर आधारित आहे. कारण याचे संस्थापक अध्यक्ष जे आहेत चौगुले साहेब, जे आमदार आहेत, मला इतका आनंद झाला की जवळजवळ 5 ते 6 हजार लोक या कार्यक्रमाला आले. एवढी पब्लिक जी आहे ही एखाद्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाला असते किंवा एखाद्या लग्न समारंभात असते, परंतु एखादा लग्न समारंभ सुद्धा छोटा वाटावा एवढं भव्य दिव्य स्वरूप या कार्यक्रमाला यांनी दिलेलं आहे. आणि सत्कार समारंभ गुणवंत विद्यार्थ्यांचा किंवा पुरस्कार सोहळा, यातून खऱ्या अर्थानं समाजाला प्रेरणा देण्याचं काम ही संस्था खऱ्या अर्थानं करते. फार मोठमोठी कामं या संस्थेची आहेत. फक्त मला सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की सगळी मित्र लोक स्वतःच्या पेमेंटमधनं पैसे बाजूला काढून हे समाजकार्य करण्याचं काम करत असतात. महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं मैत्रीचं नातं माझ्या कवितेनं जगाला सांगितलं. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा. या कवितेला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, या 3 शब्दामध्येच काय एवढं दडलेलं आहे? खऱ्या अर्थानं काय आहे, या जगामध्ये बुद्धानं सांगितलेलं जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताच्या पलीकडे गेलेलं एक नाव म्हणजे मैत्रीचं नातं आहे. आणि आयुष्यात चालत असताना संकटांमध्ये नातेवाईक सुद्धा हात सोडून जातात. कोरोनाचा काळ आपण बघितला, एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्र नावाचा एक व्यक्ती हात सोडत नाही. मित्रांच्या आईवडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात असतात. याचाच अर्थ काय, मित्र कायम वणव्यामध्ये गारव्यासारखा आपल्याला सुख देण्याचा, समाधान देण्याचा प्रयत्न करतो. तुमचे वडील आता हॉस्पिटलमध्ये आहेत, उपचार घेत आहेत, तरी पण तुम्ही या ठिकाणी आलात. काय आहे, शेवटी एक पिक्चर मी बघितलेला होता राज कपूरचा, आणि त्याच्यामध्ये राज कपूरचं एक वाक्य खूप सुंदर आहे, शो मस्ट गो ऑन. बरोबर आहे का? त्यामुळे तुम्ही जर तारीख घेतलेली आहे, माझ्या वडिलांनीच मला सांगितलेलं आहे की गळ्या कर्तव्य हे भावनेपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे आज मी कर्तव्य पार पाडतोय, भावना माझी नागपूरला ठेवतो. साहित्यिकांना पुरस्कार देताना पुरस्कार काही साहित्यिकाचा मान मिळत नाही त्यांना, असं काय वाटतंय? नाही, पुरस्काराच्यासाठी लिखाणच नसलं पाहिजे. बरोबर आहे का? ते स्वार्थासाठी लिखाण आहे. समाजामध्ये परिवर्तन आणि प्रबोधन जर पाहिजे असेल, मी कायम म्हणत असतो, पुरस्काराच्या खाली कविता दबली नाही, एक ओळही स्वार्थासाठी निघली नाही. जिचे समीक्षक मातीमधले कष्टकरी, ती कविता माझी खुशारकीवर जगली नाही.
आणि या पुरस्कारांच्या पलीकडे जाऊन जर खऱ्या अर्थानं सामान्य लोकांच्या वेदना मांडल्या तर ती कविता परिवर्तन आणि प्रबोधन करण्याचं काम करते. ग्रामीण भागातील साहित्यिकासाठी काय संदेश कराल तुम्ही? आता तरुण मुलं आहेत जे साहित्यामध्ये येऊ इच्छितात, अशासाठी काय संदेश असेल? ग्रामीण भागातल्या प्रत्येक कवीनं पहिल्यांदा प्रचंड वाचलं पाहिजे, कारण जगत असताना संवेदना त्यांच्या जागृत आहेत, त्यांनी दुःख वेदना बघितलेल्या असतात, परंतु त्याला वाचनाची फार जोड असावी. प्रत्येक ठिकाणचं प्रत्येक गोष्ट वाचणं योग्य नाही आहे. तुम्ही सिलेक्टेड वाचा, कारण वेळ आज प्रत्येकाकडे कमी आहे. ब्रँड वाचा, ब्रँड ऐका आणि ब्रँड बघा. त्यानंतर तुमच्या लिखाणातनं जे काही उतरल ते टॉपचं आणि समाजाला वाचनीय असं साहित्य बाहेर येऊ शकतं. तुमचा फोन नंबर सांगा. 89 56 11 83 47. संदेश काय कराल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना? प्रेक्षकांना काही नाही, प्रेक्षक तुमचे खूप मला आवडले, रसिकता खूप भावली आणि पाऊस चालू झालेला असताना सुद्धा काळजाचे कान करून जर लोक ऐकू शकतात, सभागृहात थोडा आवाज घुमत असला तरी सुद्धा लोकांच्या टाळ्या आणि दाद येऊ शकते, याचा अर्थ तुमच्या रसिकांमध्ये प्रचंड रसिकता आहे. रसिकासाठी 2 वाक्य, 2 कडवे कवितेचे. बस कवितेचे 2 कडवे काय की वा रोज शब्दांची जो जोडी वै करीची मांदी आळी गोंदले आजन्म कविते मी तुला माझ्या कपाळी होरपळ तगमग लिहाया गर्भ कवितेचा मिळाला त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले 2 अश्रू एक टाळी. धन्यवाद. बघा तर एक कवी आहेत आनंदजी राऊत यांचं नाव आहे. इथं आता उमरगा शहरामध्ये त्यांचा इथं कार्यक्रम झाला. खूप प्रेक्षकांनी इथं गर्दी केली होती. आमदार ज्ञानराजे चौगुले आहेत, हे प्रत्येक वर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतात आणि त्या निमित्तानं आज इथं महाराष्ट्रात सुपर प्रसिद्ध असलेले कवी आनंदजी राऊत यांची एक कविता आहे, मित्र वनव्यात असावा कारव्यासारखा. अतिशय खूप कविता गाजलेली होती आणि ती आज योगायोगाला आपण त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. मी कशी वाटली प्रतिक्रिया तुम्हाला नक्की कळवा आणि आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उमरगा, उस्मानाबाद, धाराशिव.